भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। ते सन्माननीय राहुलजी डाळिंबकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सारेजण पाऊस एवढा पडत असताना सुद्धा सगळे मित्र परिवार अपतेष्ट सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर दरवर्षीप्रमाणे राहुलजींना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून मीही सतीश फार प्रयत्न करत होतो, पण फोन त्यांचा नॉट रिचेबल होता। पण प्रत्यक्ष बोललो भेटून शुभेच्छा द्यावेत। त्याचं कारण मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की राहुलजी असं व्यक्तिमत्व आहे की हे या कर्जत तालुक्याला लाभलेलं रत्न आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। राहुलजी हे जिंदादिल व्यक्तिमत्व आहे आणि हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार हे आत्मसात करून या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या पोली भागले असतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून ते फक्त आणि फक्त जनतेसाठी सेवा करणारं नेतृत्व मी कर्जतमध्ये राहुलजींच्या रूपाने पाहिलं। आणि म्हणून मी अनेक नेते पाहिलेत, अनेक कार्यकर्ते आम्ही पाहिलेत, पण आपण कित्येक वर्ष पाहतोय राहुलजी डाळिंबकर यांना 65 वर्ष वयाची होत असताना त्यांचा संघर्ष आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। अनेक चढउतार राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये आले, परंतु कधीही डगमगणारे हे नेतृत्व नाही। त्याचं कारण एकमेव असं होतं की राहुलजी यांच्या मनामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तनामनात त्यांच्या रुजले गेलेले आहेत। आणि म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आपण जनतेची सेवा करावी, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करावं, हे एकमेव उद्दिष्ट घेऊन काम करणारं हे नेतृत्व आजही या चळवळीमध्ये जे टिकून आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रामाणिकपणा। राहुलजींचं वैशिष्ट्य काय माहिती का तुम्हाला? दिलेला शब्द पाळणारं हे नेतृत्व आहे। म्हणून असा जिंदादिल माणूस आहोत आपल्यामध्ये। त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आपण सारेजण त्यांना शुभेच्छा देत आहे। मीही माझ्या थोरवे परिवारांच्या वतीने, संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने राहुलजी डाळिंबकर यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांना उत्तम आरोग्य लाभो, उदंड आयुष्य त्यांना लाभो राहुलजी। तर आपण जी प्रामाणिकपणे सेवा या जनतेची करत आहात ते खरोखरच आम्हा सगळ्यांना फार अभिमान आहे। आपण वयाने फार मोठे आहात, मी जरी आमदार जरी पदाने मोठा असलो तरी आपली रिस्पेक्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की राहुलजी आमच्यासाठी काय आहेत ते। तर राहुलजींनी या मतदारसंघाचा पुन्हा एकदा आमदार महेंद्र तोरवे व्हावा यासाठी राहुलजींचा सिंहाचा वाटा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। असं नेतृत्व अतिशय खांद्याला खांदा लावून जे आहे ते स्पष्ट बोलणारं नेतृत्व आहे, जे असेल ते आमदारांना सुद्धा तोंडावर स्पष्टपणे सांगणार आहे। त्यामुळे आम्हाला सुद्धा काही गोष्टी जर चुकत असतील तर आम्ही 2 पावले मागे घेऊन राहुलजींचा शब्द, कारण राहुलजी हे स्वतःसाठी काय मागायला येत नसतात। राहुलजी हे जनतेसाठी मागत असतात, जनतेची कामं असतात, त्या कामांना वाचा फोडण्यासाठी स्पष्टपणे बोलणारं हे नेतृत्व आहे। आणि आज त्यांचा 65 वर्ष त्यांच्या होत असताना त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आपण उत्साहात साजरा करता। सगळे आपण कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने सारेजण उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा राहुलजी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि राहुलजी आपल्या आता जे 65 वर्षापर्यंत जे योगदान आपण समाजासाठी देत आलेले आहेत, खास करून दलित जनतेसाठी आपलं दिलेलं योगदान आहे, हे कायमस्वरूपी अशाच पद्धतीने कार्य आपलं पुढे राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।